ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। नागेश्वर भगवान की जय। वाग्जाई माता की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सद्गुरुं नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंदं ईशम् आनन्दीवल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं श्रीगोटीक्षेत्रनिवासनन्तं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठम्। नमामि वेदान्तवेदां वरिष्ठम्। यस्य देवे परा भक्ति यथा देवो तथा गुरु तस्य यते कथिता अर्था प्रकाशन्तो महात्मना। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मग ग्रासू प्रगटला करी। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य उपडबाबा चकवे आदी आपण सर्व संतजन आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम आहे चांगदेव 65 आणि चांगदेव 65च्या अंतर्गत जे आपण चिंतन पाहतोय समाधिस्थ झालेले योगी श्री चांगदेव महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचं सामर्थ्य ओळखून त्यांच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आपल्याकडे जे नाही आपल्याकडे जे कमी आहे आणि त्यांच्याकडे ती वस्तू आहे ती दृष्टी त्यांच्याकडे आहे काय आहे तर माझ्याकडे हे जे जगत सत्यत्वाचे संस्कार आहे माझ्याकडे हे जे नामरूपाचे सत्यत्वाचे संस्कार आहेत आणि त्याला अनुसरून मरणाचं भय शिल्लक आहे अजून मरण कोणाला आहे याचा निर्णय झाला नाही आणि मीच मरणार आहे मलाच मरण आहे ही भूमिका शिल्लक होती
आणि म्हणून मग मरणाला लपवण्याचा उद्योग चालू होता, यमाला फसवण्याचा उद्योग चालू होता. ही गोष्ट चांगदेवरायांच्या लक्षात आली आणि मरणापासून निर्भय कोण करू शकेल, मरणाचं भय कोण घालवू शकेल, मला मरण नाही असं कोण लक्षात आणून देईल, हे जेव्हा श्री चांगदेवरायांच्या लक्षात आलं की आता त्यांचा अवतार झालाय आणि त्या दृष्टीनं चांगदेवराय त्यांच्या बुद्धीमध्ये प्रवेश झाला, बुद्धी चालायला लागली चांगदेवरायांची माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या दिशेने. आणि काल आपण पाहिलं पोचले ते, आता भेट झालेली आहे गुरु शिष्याची. आणि भेट होताना ते जे प्रक्रिया करायची आहे श्री गुरूंच्याकडून शिष्याला जी रीत लक्षात आणून द्यायची आहे, चांगदेव 65 अगोदरच सादर झालेली आहे शब्द रूपाने, पण तिचा उलगडा झालेला नाही, ती कळत नाही, ती शब्दांनी पोचलेली आहे, पण अर्थाने अजून पोचायची आहे, ज्ञानाने अजून पोचायची आहे आणि स्वरूपाने अजून पोचायची आहे. मग अर्थ पाहण्याची दृष्टी, ज्ञान पाहण्याची दृष्टी, ज्ञान जाणण्याची दृष्टी आणि स्वरूपाला ओळखण्याची दृष्टी ही श्रीगुरु प्रदान करत असतात, ही श्रीगुरु देत असतात. सृष्टीमध्ये श्रीगुरु काय बदल करत नाहीत, दृष्टीमध्ये बदल करतात. दृष्टी बदलायची आहे, सृष्टी नाही बदलायची. बरीचशी मंडळी सृष्टी बदलायच्या मागे आहे, जग बदलायच्या मागे आहे, दुसऱ्यांनी बदलावं असा प्रयत्न आहे. पण जिथं बिघडलेलंच नाही, जिथं वस्तूच ती सिद्ध होत नाही, जी वस्तू दुरुस्त करायची आहे ती वस्तू आहे की नाही याच्याविषयीच शास्त्राचं सांगणं आहे की ही वस्तू फक्त दिसण्यातली आहे. मग फक्त दिसण्यातली असलेली वस्तू, फक्त भासण्यातली असलेली वस्तू, तिला काय दुरुस्त करायची, कशी दुरुस्त करायची, ती हाताशी तर यायला पाहिजे. ती दुरुस्त कशी होऊ शकते? असा सृष्टीच्या संदर्भाने जेव्हा दृष्टी आपल्याकडे येईल, हे असंच आहे. ही मांडामांडी सांडासांडी ही अशीच आहे. माऊलींच्या काळात ही तशीच होती, प्रभू रामचंद्राच्या काळात ही तशीच होती, भगवान श्रीकृष्णाच्या काळात ही तशीच होती, आधी आधी तशीच होती. झाली असं वाटलं तेव्हा ही नव्हतीच झाली, आता आहे असं वाटतंय तेव्हा ही न झालेलीच आहे, पुढे जेव्हा पूर्ण लय होईल तेव्हा सुद्धा ती नसलेलीच आहे. म्हणजे हिचा त्रैकालिक अत्यंत अभाव, अशी असं असणारं जगत, अशी असणारी सृष्टी, तिच्यातला तिला दुरुस्त करायची आहे का तिला नाही असं लक्षात घ्यायचं आहे? हा, श्री गुरु काय दृष्टी देत आहेत? काय पाडून बांधायला सांगतायत का बांधलेलं पाडायला सांगतायत का काय काय करायला सांगतायत? तर ती गोष्ट तुला फक्त दिसण्यातली आहे. मग ते मरण का असेना, मग ते मरण का असेना, मरण असल्यातलं आहे का दिसल्यातलं आहे? जन्मापासून जन्म बिन मरण बिन असलेल्यातलं आहे का दिसलेल्यातलं आहे? दिसलेल्यातलं आहे, भासलेलं पुरतं आहे. मग भासलेली वस्तू खरी असते का? दिसलेली वस्तू खरी असते का? दिसलेली वस्तू खरी नाही. कुठून कुठपर्यंत दिसलेली वस्तू खरी नाही? सगळे खोटे आहेत, कमिथे आहेत.
मिथ्या हा शब्द सकाळी थोडा आला होता. खोटं म्हणावं तर दिसतंय ना, आणि खरं म्हणावं तर राहत नाही. कशी घोटाळा कसा आहे? तुम्ही खोटं म्हणताय, पण हे काय आता? हे तर आमच्या प्रतीतीला येत आहे, व्यवहार करतोय आम्ही. बरं याला आहे म्हणा, बरं ठीक आहे, तू आहे म्हणतोय, तर आता हे सगळे डबे जाळायचे आहेत नेऊन. आता काय करा? कोण आहे का या डब्यात शिल्लक राहणार? काय करा? नाही राहणार, सगळेच जाळायचे. मग आहे बी म्हणता येईना आणि नाही बी म्हणता येईना. याला सत म्हणावं तर स्मशानाचं मटेरियल आहे, चुलीचं मटेरियल आहे. आणि असत म्हणावं तर आता हे सगळं दिसतंय, जय हरे अमुक तुम सगळं चाललंय. आता काय? त्याला सत बी म्हणता येईना आणि असत बी म्हणता येईना. मग शास्त्राने त्याला मध्यम मार्ग शोधून काढला. सताहून विलक्षण म्हणजे असत आहे का? असत आहे का? नाही. पण विलक्षण हा शब्द कशासाठी आला? सत नाही मग असत आहे का? बर असत नाही मग सत आहे का? सत बी नाही आणि असत बी नाही. सताहून विलक्षण, अनिर्वचनीय, काय बोलता येत नाही, मिथ्या शब्द कशासाठी आलाय? एवढा मांडला कशासाठी? कारण तुम्ही सत म्हटला तर राहत नाही आणि असत म्हटला तर प्रतीती आहे. तुम्हाला सत बी म्हणायची सोय नाही, असत बी म्हणायची सोय नाही. मग काय? सत नाही, असत नाही. कारण सतच्या विरुद्ध शब्द कोणता आहे? असत आहे. तुम्ही सत नाही म्हणताय तर असत म्हणा. मग असत नाही म्हणत आहे तर मग सत म्हणा. खोटं नाही म्हणत तर खरं म्हणा. खरं नाही म्हणत तर खोटं म्हणा. आणि हे खरं बी नाही, खोटं बी नाही. खऱ्या खोट्याहून विलक्षण, अनिर्वचनीय, मिथ्या असं शास्त्र त्याला शब्दरचना. मिथ्या आहे. मग मिथ्या कशाला म्हणायचं? असतही नाही ना असतही नाही, फक्त दिसण्यापुरतं आहे. दिसण्यापुरतं आहे त्याला मिथ्या म्हणायचं. आणि वस्तू तर पाहायला गेलं तर ती वस्तू तिथे नाही. सावली दिसण्यापुरती आहे का असण्यापुरती आहे? दिसण्यापुरती आहे. मृगजळ का त्यात काय आहे? पाणी आहे का? काय नाही, पाणी नाही, काय नाही. स्वप्न दिसण्यापुरतं आहे का असण्यापुरतं आहे? फक्त दिसलेलं आहे. संध्याकाळी आपल्याला भास होतो, इथं झाड असतं त्याच्यावर दिसतं भूत, नाहीतर ते पुरुष दिसतो, स्थान पुरुष म्हणतात त्याला. तो पुरुष हा दिसण्यातला आहे का असण्यातला आहे? दिसण्यातला आहे. शुक्तीवर आता उन्हात बघा ते चमकायला लागले खडे. ते आता ओढा नाही, ते नाही, ओढ्यामध्ये ते गारगोटीत चमकते अशी. ती चांदी वाटायला लागते. जाऊन चांदी घ्यावं की काय असं वाटत. मग चांदी दिसण्यातली आहे का असण्यातली आहे? दिसण्यातली आहे. ह्याचा सगळ्यांचा निकाल लावलाय आपण. स्वप्नाचा निकाल लावलाय, मृगजळाचा निकाल लावलाय, सावलीचा निकाल लावलाय, झाडावर दिसणार आहे त्याचा निकाल लावलाय, हेच निकाल लावलाय. मग आता निकाल लावायचा बाकी कशाचा आहे? अजून एक राहिला ना, आरशातलं दिसलेलं आहे का असलेलं आहे? आरशातलं दिसलेलं आहे. तिथे नाही ना, निश्चित नाही ना तिथे. मग ते आतलं आहे म्हणून दिसतंय का नाही म्हणून दिसतंय? नाही म्हणून. नसलेली दिसत असते का वस्तू? नसलेलीच दिसते. वा शाबास, असं पाहिजे विचार सागराची. नाही म्हणूनच दिसते. असलेली वस्तू दिसतच नाही. वा, असलेली वस्तू दिसत नाही आणि नसलेली दिसल्याशिवाय राहत नाही. आता काय करावं या खोडीला? आणि आमचा कसा घोटाळा झालाय? आमचा घोटाळा काय झालाय? दिसलेलंच खरं वाटतंय. दिसलेलंच खरं वाटतंय. हा, इथं गुताडा झाला. माझ्या डोळ्याने पाहिलं कमी. हा, मग माझ्या डोळ्याने पाहिलं, कमी खरं. माझ्या डोळ्याने पाहिलं मेलेला, माझ्या डोळ्याने पाहिलं जन्मलेला, माझ्या डोळ्याने पाहिलं 2 बायकाचा, माझ्या डोळ्याने पाहिलं बंगला बांधलेला. कुठे? स्वप्नात. आणि पागल जागा झाल्यानंतर काय? तुझा डोळा कुठे गेला? कुठे गेला ते? तूच पाहिलं होतं ना ते. तिथला पाहणारा डोळा जागृतीतला होता का स्वप्नातलाच होता? डोळा बी गेला आणि ते पाहणं बी गेलं, सगळंच गेलं. आणि पाहणारा तेवढा शिल्लक राहिला. पाहिलं होतं सांगायला, पाहिलं होतं तेवढं सांगायला शिल्लक राहिला. आपला सिद्धांत काय चाललाय? दिसलेली वस्तू जी आहे, जी वस्तू दिसते ती असलेली आहे का? कोणी पाहिलं? कोणी पाहिलं ती? कोणी पाहिलं ती? काय स्वप्नातलं कोणी पाहिलं? स्वप्नातलं कोणी पाहिलं? हा, तुमचंच तुम्ही सांगा. स्वप्नातलं कोणी पाहिलं? कोणी पाहिलं? स्वप्नात जे दिसलं ते कोणी पाहिलं? तुम्ही पाहिलं. तुमच्या स्वप्नातलं तुम्ही पाहिलं. आम्हाला ते दाखवता येईल का तुम्ही जे पाहिलं ते काढून? समजा त्यात एक 10,000चा बंडल सापडला. स्वप्नात सापडतातच पैसे.
आहे की नाही? मग स्वप्नातले पैसे काढून आता आम्ही तुमच्या बाजूलाच बसतो ना. तुम्ही जेव्हा झोपाल ना तेव्हा बाजूलाच बसू आपण जरा. कधी स्वप्न पडते कधी उठताय ते वाढ उठल्या उठल्या विचारते 10,000 पहिले काढा, काय देता येईल का आम्हाला. बरं उठल्यानंतर राहू द्या, जेव्हा 10,000 मिळाले तेव्हा तरी देता येईल का काढून थोडे 5,000 तरी साईडला. का बरं नाही काढून देता येणार त्यातले. ते स्वप्न हा स्वप्नातले येते ना. आणि मोजत होता कशाला स्वप्नात 10,000 मोजून कशाला घेत ते होता. स्वप्नात खरे होते फक्त. वा वा स्वप्नात ते खरे होते आणि जागा झाल्यानंतर खोटे झाले. मग स्वप्नात जे जे दिसलं होतं ते खरं होतं का. स्वप्नात खरं, स्वप्नात खरं आणि जागा झाल्यानंतर सगळंच खोटं. आपला सिद्धांत काय चाललंय, चिंतन काय चाललंय. दिसलेली वस्तू गोंधळ कुठे चाललेला आहे. काय दृष्टी काय देत आहेत श्री गुरु शिष्याला, दृष्टी काय देत आहेत. चांगदेव राहिला मुक्ताबाई दृष्टी काय देत आहेत. माऊलीनी चांगदेव पासाठी लिहून पाठवली, वाचून कळाली नाही, आता दृष्टी देत आहेत बघायची. बघ प्रगटे तव तव न दिसे, हा लपे तव तव आभासे, प्रगटे ना लपाला असे न खोमता. लक्ष दे जरा बरोबर, चांगदेवरायांना सांगतात. मग हे जे दिसणं जे आहे हे, या दिसण्याला आम्ही काय म्हणून बसलो, सत्य. दिसण्याला आम्ही सत्य म्हणून बसलो. का बरं सत्य मानलं आम्ही. त्याला दिसणं सत्य आहे म्हणून सत्य मांडलं. सत्याचं अधिष्ठान आहे म्हणून. सत्याचं अधिष्ठान असलं तर अधिष्ठान सत्य असेल का दिसणं सत्य असेल. अधिष्ठान नसेल तर कसं काय दिसेल. आणि अधिष्ठान तो दुष्टान आहे, पण तुम्ही दिसलेलं का बरं सत्य मानलं. दिसलेलं मिथ्या आहे की नाही. मग का बरं सत्य मानलं दिसलेलं. बरं दिसलेलं सगळंच कुठे सत्य मानलं. दिसलेलं सगळं नाही सत्य मानलं आम्ही. सगळं कुठे दिसलेलं सत्य. आताच म्हटलं मृगजीव सत्य मानलंय का नाही मानलं. सावली नाही सत्य मानली. मग दिसलेले बरेचसे पदार्थ मिथ्या ठरवलेत आम्ही. संस्कार झाले. दिसलेलं आम्ही सत्य का बरं मानलं. काय असा घोटाळा आहे आमच्यामध्ये की आम्हाला दिसलेलं सत्य वाटायला लागलं. पुढचा सिद्धांत बरोबर आहे असलेल्याच्या सत्तेमुळे, पण ते असलेलं असताना त्याच्यावर दिसलं आणि दिसलेलं सत्य का बरं मानलं आम्ही. साधी सिंपल आहे, जवळ आलाय तिथेच आहे तुम्ही. दिसलेलं तर सत्य नाही पण सत्य मानलंय की नाही. बरं आता बी सत्य वाटतंय की नाही, कळून बी सत्य वाटतंय की नाही. कळालंय दिसलेलं खोटं हे कळालं आणि तरी बी सत्य मानून बसलाय की नाही. हा कारण त्याला आधार सत्याचा आहे ना. हो आधार सत्याचा आहे बरोबर आहे. मग त्या आधाराला तुम्ही सत्य म्हणा ना. आधाराला सत्य म्हणा ना. तसे संस्कार होत आले. हा सोन्याला आतल्या सोन्याला सत्य मानताय का वरच्या डबीला का त्या कागदाला का पिशवीला सत्य मानले. आमची एवढा चॅप्टर पण आहे की नाही आमच्याकडे. आहे की नाही. त्यातली 2-3 आवरण काढून आतली गोष्ट न दिसणारी सत्य मानली. आणि ही तर वरच का बरं सत्य मानलं. प्रातिभाषिक सत्य आहे म्हणून. वरच का बरं सत्य मानलं. बरं तुम्हाला आतल्या सोन्याचं ज्ञान होतं म्हणून त्या सोन्याला सत्य मानलं का ज्ञान नसताना सत्य मानलं. त्या डबीतल्या न दिसलेल्याला ज्ञान होतं त्याचं म्हणून सत्य मानलं की नाही. हे सगळं तोडून फोडून आतलं वरच ती प्लॅस्टिक पिशवी बी काढली, त्याच्यात ती डबी बी काढली आणि डबीत पुन्हा एक कागद असतो ते काढल्या बाजूला आणि हे सगळं 2-4 कवर असताना बी आतलं न दिसणारं सत्य मानलं. का बरं आधी ओळख होतं म्हणून सत्य मानलं का न ओळखता सत्य मानलं. मग दिसलेलं सगळं बाजूला काढलं की नाही. नजरेनं काढलं. समजा नजर जर नाही व्यवहार जरी नाही काढला बाजूला पण तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे हे वरचं बांधलेलं खोट आहे आणि आतलं खरं आहे. कारण आतल्याची ओळख आहे आणि वरच्याची बी ओळख आहे काय म्हणून खोटं म्हणून आणि आतल्याची ओळख काय खरं म्हणून. आता सांगा दिसलेलं का बरं खरं मानलं. प्रातिभाषिक सत्य. आता तुम्हाला दृष्टांत सांगितलं तरी तुम्ही पुढे आला. सोन्याला का बरं खरं मानलं तुम्ही. ओळख होती म्हणून. ज्ञान होतं. कशाचं सोन्याचं. आणि ह्याला का बरं खरं मानलंय आता. अज्ञानातूनच. कशाचा स्वरूपाचं अज्ञान बरोबर आहे. स्वरूपाचा असलेल्याच्या अज्ञानामुळे दिसलेलं सत्य मानून बसला. मग आता असलेल्याचं अज्ञान झालं नाही का. ज्ञान झालं नाही का आम्हाला. आणि मग तरी बी अजून का बरं सत्य मानतोय दिसलेल्याला. दृढ नाही झालं.
दृढ नाही झालं. चिंतन करायला पाहिजे प्रबोधित माणसाने. दृढ नाही हा, झालं. मग? पक्कं नाही झालं. पक्क नाही झालं त्याचं. तेवढ्या पुरतं झालं. पालटी पलटी मारली, इकडचं तिकडे झालं, कोलाटिवडी मारली, पुन्हा आहे तसंच आहे, 2 पायावर उभा. पुन्हा मी आणि माझं सर घोटाळा चालूच केला त्याने. समाधीत गेल्यानंतर महाराज कसे होते नाद नाही का, यम सुद्धा नादी लागत नव्हता. आणि समाधीत बाहेर आले की पुन्हा खटका चालू. आणि आपलं काय, आपलं काय, आपलं काय त्याच्यापेक्षा जोरात आहे आपलं. चिंतन शिबिरापूर शिबिर तर कुठलं तेव्हा. हा एखादा क्षण सुद्धा टिके ना, एखादा क्षण सुद्धा टिके ना. त्या अधिष्ठानाची नजर, अधिष्ठान ओळखू ना प्रत्येक ठिकाणचं, त्याला ओळखे ना, ती दृष्टी घे ना. हं. का तिथे अधिष्ठान नाही? कुठे नाही अधिष्ठान मला सांग. लपे तव तव आभास. आता भास दिसतोय आम्हाला, बरोबर, भास दिसतोय. आता हे काय आहे? मोबाईल आहे. हा मोबाईल आहे. मग आता ह्यात परमात्मा कुठे आहे? मग आमचं आस्तीकडे लक्ष आहे का वस्तूकडे लक्ष आहे? पदार्थाकडे लक्ष आहे का आस्तीकडे लक्ष आहे? नामरूपाकडे लक्ष. मग आता हे काढण्यासाठी काय करावं लागेल तेवढं सांगा. हे काढण्यासाठी लय कशाला? हे राहू दे ना याला इथंच, याचा कशाला लय करताय? केला तरी का लय होणार आहे का याचा? तेव्हा लय व्हायचं तेव्हा होईल. लय फक्त पद्धत समजून घ्या. लय बरोबर आहे. मोबाईल नाही, पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे, माया आहे, ब्रह्म आहे. चला ठीक आहे, कळालं एका झटक्यामध्ये. पण व्यवहार वस्तूचाच करायचंय ना. व्यवहार ब्रह्माचा कसा असू शकेल? ब्रह्माच्या सत्तेने व्यवहार असू. चैतन्याचा व्यवहार, चैतन्याच्या सत्तेने व्यवहार आहे का चैतन्याचा व्यवहार आहे? व्यवहार चालले. देवाणघेवाण कोणाची आहे? एकदा कळलं व्यवहार चालल्याने काय फरक पडणार? काय हवा? काय फरक पडणार? मिथ्यात्वाने व्यवहार झाला तर काय फरक? मी तुमचं झालेलं ज्ञान व्यवहाराला आड येत नाही. नाही. उलट व्यवहाराला पोषक आहे ते. चांगला व्यवहार कर, काय प्रॉब्लेम नाही. मायेचा व्यवहार आणि चैतन्याचा अव्यवहारी आहे ते. त्याचा कसा व्यवहार असू शकेल? वस्तूचा व्यवहार होणार आहे. मग व्यवहार चालू असताना व्यवहार खरा का खोटा? खऱ्याचा का खोट्याचा? खऱ्याचा बी खोटा, खोट्याचा बी खोटा. काय 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 खऱ्याचा लक्ष द्या. बुद्धी माझ्याकडे दे. खऱ्याला व्यवहार आहे. बुद्धी अजिबात इकडे तिकडे जाऊ दे नाही. हा व्यवहार खऱ्याचा का खोट्याचा? खोट्याचा. खोट्याचा. आणि खरा का खोटा? खोटा. खोट्याचा व्यवहार खोटा. आणि करणारा खोटाच. करणारा बी खोटाच. करणारा खोटा. करणारा थोडा जीव भावातून जीव भावातून खोटा. आणि चैतन्यातून चैतन्यातून नाही. सत्ता आहे, ती सत्ता आहे. करणारा म्हटलं, हा करणारा म्हटलं की खोटा. करणं खोटा आलं. करणारा बी करणं बी खोटा. न करणारा म्हटलं की तो खरा. तो खरा. तिथे न करणार, न कळणार, न जाणणार, न पाहणार चैतन्याच्या ठिकाणी. आम्ही पाहायला निघालो. आणि आम्ही पाहायला निघालो. आणि तुकोबरांनी एका खटक्यातच खटका मिटवला. काय देव पाहावायचे गेलो आणि परत सांगायला आलो कसा आहे तो. देवाची होणी सांगायला आलाच नाही. देवाची देवच होऊन ठेवलं. मागील परिहार पुढे नाही शीन. झाली प्रत्येक वारीला झाली आहे दर्शन. दर वारीला किती वेळा झाले, किती वेळा दर्शन? एक वेळा. काय काय साधू संतांचं वचनावर लक्ष दिलं. झाली आहे दर्शन आणि पुन्हा पुन्हा भेटी. परत परत जा ना भेटायला, काय प्रॉब्लेम? पण दर्शन किती आहे? एकच वेळ आहे. दर्शन एकदा. एकदाच आहे. आणि एकदा भेटायला गेलो का परत येत असतो का? तुका पंढरीशी गेला, पुढा जन्मा नाही आला. पुन्हा जन्मा नाही आला. हं? काय चिंतन आहे पहा. आता ती कुठली पंढरी? त्या कोणत्या पंढरीला गेला? ह्या पंढरपूरला. हे प्रतिकात्मक आहे. निश्चित नाही. त्याचं चित्र काढून दाखवले. कार्यालय घर बांधायच्या आधी काय नकाशा काढला जातो की नाही? काय तसा चौकोन करायचा. इकडे किचन आहे, काय त्याची साईज टाकून, इकडं टॉयलेट आहे, इकडे बेडरूम आहे, इकडे मास्टर आहे, इकडे तेवढे त्याला टॉयलेट आलं. कुठे कागदात बसावं का? कुठे बसावं? कुठे बसावं? कशात कागदात बसतो का काय? झोप आहे, झोप आली, आता झोपतो कागदावर झोपतो. एवढंच आहे ते. ते प्रतिकात्म आहे. नकाशा काढलाय अगोदर त्याचा. टॉयलेट कुठे, बाथरूम कुठे आहे ते बांधायसाठी आहे का? ते पंढरपूर समजून घेण्यासाठी हे ते आहे का ते आहे ते समजून घे. आणि मग तिथली घरं कशाची आहेत? आपली दगड माती विटा. आणि तिथली कशाची आहेत? दगड माती. तिथली पंचमहाभूताची. आणि हिथली कशाची आहे? तिथली माणसाची शरीर पंचमहाभूताची. हिथली कशाची आहेत? लक्षात आलं पाहिजे नाही? बरोबर.
हे पंढरीशी जाण, ती पंढरी कोणती सांगितली? तो का पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. चिंतन लक्षात घेतलं पाहिजे. दृष्टी बदलायची आपल्याला. दृष्टी कुठे पडेल? दृष्टीला काय दिसेल? ह्या चर्मचक्षुला काय दिसेल? हे पदार्थ दिसतील ना, माया दिसेल ना. कारण हे काय आहे? माया आहे. आणि हे काय आहे? मायाला माया दिसेल का मायाला परमात्मा दिसेल? मायाच दिस. ह्याने किती जरी डोके फोड केली तर ह्याला काय दिसेल? बुद्धीने किती जरी आगाऊपणा केला तर काय जाणेल? माया जाणेल का परमात्मा जाणेल? लक्ष द्या बरं का आता बरोबर. परमात्मा जाणण्यातली वस्तू आहे. कसं जाणता येईल त्याला मला सांगा. जाणणे विण जे उरले, जाणणे विण जे उरले ते जाणीचे. आणि ते जाणण्यातलं आहे का? जाणणे उरले नाही मग जाणणे विण उरले ते होऊन म्हणजे जातो ते ते होऊन ते होत होतो पण जाणणं संपलं ना तिथे. जाणणं जाणणं संपलं ना तिथे. बरं जाणायचंच असेल तर काय जाणता येईल त्याच्याविषयी? तो जाणणे स्वरूप आहे. तो जाणण्या स्वरूप आहे किंवा न जाणण्यातला आहे. न जाणणे. तो न जाणण्यातला आहे असं जाणता येईल. हे शेवटचं जाणणं आहे त्याच्याविषयी. काय जाणणं आहे शेवटचं? की तो जाणण्यातला नाही हे जाणणं शेवटचं जाणणं आहे. तो कळण्यातला नाही हे शेवटचं कळणं आहे. तो पाहण्यातला नाही हे शेवटचं पाहणं आहे. पाहण्यातला कसं पाहता येईल तो? कारण पाहायला सामुग्री कोणाची आहे? मायेची. आणि माया काय दाखवेल? मायाच दाखवेल. मायाच दाखवणार. डोळा असू दे नाही तर बुद्धी असू दे नाही तर मन असू दे नाही तर चित्त असू दे. काय दाखवतील? सगळे मिळून लय सगळ्यांनी बंड केलं बाबा. लय नाही आम्ही आता बघतोच परमात्म्याकडे कसं काय ते. हा काय करतील ते? टिकू शकत नाही त्याच्या प्रकाशात. रहस्य नाही. आणि हे नसलेले आहेत का असलेले आहेत? हे गबाळ नसलेला आहे का असलेला आहे? नसलेला आहे. मग नसलेला आहे असं रोज चिंतन करू शकतो की नाही आपण वारंवार? हे सगळं कसं आहे? नसलेलं आहे. आणि मी असलेला आहे. हा. आणि मी जाणण्यातला मी आहे तो बी नसलेल्यातलाच आहे. जो चिदाभास आहे तो जीव सुद्धा कसा आहे? जो जाणणारा जीव आहे ना तो सुद्धा कसा आहे? नसलेल्यात आहे. यांच्या अनुषंग यांना धरून तो जाणता. कोणाला? या न जाणत्याला धरून तो जाणता. आणि जेव्हा खरा जाणता येतो तेव्हा हा न जाणता बाद होत असतो. त्याला प्रमाता म्हणा. हा प्रमाता. हा जीवाला प्रमाता म्हणा. मग नदीचं जे समुद्राला भेटणं आहे ते कसं भेटणं आहे? पहा कशी ओढ आहे. कशी भेट आहे? एकरूप होऊन जाणं. कशी भेट आहे? एकरूप होऊन जाणं. बरं नदी भेटते. नदी कशाला म्हणतो आपण तेवढं मला सांगा. आकाराला. आकाराला वाहतं नदी त्याला, म्हणतो. वाहतं. पाण्याला म्हणतो नदी. तीराला. वाहतं त्याला. वाहत्या पाण्याला नदी म्हणतो. पण पाणी नसताना बी नदी असतेच की बाबा. असते ना. पाणी नसताना नदी असते की नाही? असते. बिन पाण्याच्या नद्या आहेत की नाही? आहेत. मग नदी कशाला म्हणतोय आपण? आकाराला. उगम पावले. जे समुद्राला मिळले नाही ते नदी. नदीची संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे. समुद्र कशाला म्हणतोय आपण? आकाराला. वा आकारा. नदी कशाला म्हणतोय? आकाराला. का पाण्याला नाव आहे नदी आणि समुद्र? लक्ष द्या ना बरोबर. समुद्र म्हणजे पाणी असा आपल्याला भ्रम झालाय. समुद्र हा एक आकार आहे मोठा. मोठं पाणी साठवायचं डबर. मोठा पाणी साठवायचा खड्डा म्हणजे काय? समुद्र. आणि बारकन ते दंड म्हणतो ना पाणी व्हायचं त्याला काय म्हणायचं? नदी म्हणायचं. मोठं पाणी आणि छोटं पाणी असं आहे का? पाणी पाणी एकच आहे. वाहणारं पाणी वेगळं, उभं राहिलेलं पाणी वेगळं, स्थिर राहिलेलं पाणी वेगळं. दोन आहेत का? एकच पाणी. आपण एक समजतोय का दोन समजतोय? दोन. असं भ्रमच दूर करायचा ना आपल्याला. पाणी एकच आहे ना. पाणी कुठे दोन आहे? हे गोड लागतं आणि ते खारट आहे म्हणून. हा ते खारट पाण्याचा थोडी बाबा गुणधर्म आहे. ते पृथ्वीचा गुणधर्म आहे तो. मातीचा गुणधर्म आला. नदी का सगळ्याच नद्या गोड थोडी आहेत. काही नद्यांचं कडू बी पाणी लागतंय. माती त्याच्यात जशी असेल तशी. माती जर चांगली असेल तर पाणी गोड आहे. पाण्याला गोड. मातीचा गुण त्याच्यात उतरलेला आहे का? पाण्याला काहीच नाही ना गोड. चव नाही ना त्याला. पाण्याला चव कशी असेल? जसं त्याच्यात ते काय मिसळेल ना. साखर टाकल्यानंतर पाणी कसं लागतंय? गोड. आणि मीठ टाकल्यानंतर आणि कडू औषध ती पावडर टाकल्यानंतर घेते ते. तोंडात सुद्धा घ्यावत नाही. मला कोणी आणून दिलं होतं. आपण दिल्लीला गेलो होतो. आता ताईनं आणून दिलं. ती म्हणजे प्या प्या.
आणि पहिलं 2 घोट पिलो असं डोकं शिंग आल्यासारखं झालं वर डोक्यात. मी कडूचा परमोच्च क्षण काय असतो तो मी अनुभवला. परत म्हणली ताई भाऊ देऊ का थोडं म्हणले येऊ दे थोडं आडोळशा तो लय कडू होतं पण गुणकारी तर नंबर 1च होतं. काय होतं ते घालवणार होतं ते पण मला नाही झेपलं ते कडून. नको म्हटलं आता परत होणार नाही. आपला मुद्दा काय चाललाय तो गुणधर्म पाण्याचा नाही. चव जी आहे ना चव पाण्याला नाही. तुम्ही जे टाकाल ना त्याची चव पाणी. लिंबू टाका आंबट लागते गोड खारट आपण पाहतोच ना आता रोजचं घरी आहे ना. चहात सुद्धा पाणीच आहे ना. चहामध्ये काय पाणीच आहे ना. नुसतं पाणी आहे का ते. साखर टाकली म्हणून चहा झाला. हा साखर टाकली. हा चहापत्ती गोडी आहे ती काय साखर आहे. हा पातळ आहे ते काय पाणी आहे. पांढरा आहे ते काय दूध आहे. हा अजून काय त्याच्यामध्ये चहापत्ती. हा मग चहापत्तीमुळे चहा म्हणून राहील. हा मग चहापत्ती तुम्हाला चहा प्यायचा होता ना. मग चहापत्ती का बरं फेकून दिली त्यातली काढून. अंश काढून घेतला स्वतः फेकून दिली. मग चहापत्ती म्हणजे चहा आहे का. नाही त्याच्यातलं किती चॅप्टर माणसं आहे बाबा. चहा काढला की दिली ते काय त्याचं काय माहिती गाळून दिलं फेकून. चहा काढून घेतला चहा काढून घेतला की चहापत्तीचं काय काम दिले कचऱ्यात फेकून. आणि आणताना किलोवर आणले. काय आणला चहा आणला आणि टाकून काय दिला चहा. आणि पिला काय पहा आपली बुद्धीचा विवेक कसा चालतोय. पहा लक्ष दिलं पाहिजे. बरोबर विवेक आहे आपला. मग चहा दिसला का तुम्हाला. चहा दिसला का. चहापत्ती दिसली का चहा दिसला. चहापत्ती दिसली चहा नाही काहीच नाही दिसला. हा काय चहा दिसलाच नाही ना. पण न दिसता सुद्धा काढून बरोबर युक्तीनं त्यातला पिला की नाही. तो चटका होता तो चहाचा होता का चहापत्तीचा होता. ही बुद्धी माणसाला आहे. प्राण्याकडे द्या बरे. हा तिथे पिशवी सहित खाऊन टाकेल ते. काय ठेवणार आहे का त्या शिल्लक. या पुढे बसा. लक्षात आलं. मग नदी समुद्राला मिळते का पाणी पाण्याला मिळते. पाणी पाण्याला लक्ष द्या. पाणी अशी पाणी आली पाणी बरं पाणीच पाण्याला मिळू शकेल का डोंगर पाण्याला मिळू शकेल. पाणीच पाणी का बरं. एक जातीचे सत्ता वेगळी. बरं ते आधीचेच मिळाले का मिळाल्याचा भ्रम आहे आम्हाला. अगोदरच मिळाले. बरं पाण्याचा खंड कधी आहे मला सांगा. कुठे खंड आहे तेवढा सांगा. नदी समुद्र डोक्यातनं काढा. हे सगळंच घ्या. हे सगळंच घ्या. ह्याच्यात पाण्याचा खंड कुठे आहे तेवढं मला दाखवा. पाणी खंड आहे इथं पाणी नाही. सगळीकडे पाणी. आता हे मध्ये पाणी आहे का ह्याच्यात. आहे कुठे हवेत पाणी आहे. हवेत पाणी आहे. बाष्प आहे ना. बाष्प पाणी आहे ना. कारण पाण्याचा बापच प्रकाश आहे. ते प्रकाशातच आलंय बाहेर. प्रकाशात पाणी नसेल असं कसं होईल. आहे पाण्याचा आजोबा हवा आहे. हवेत पाणी नसेल. हा आणि खापर पंजोबा आकाशात आहे. आकाश आहे पोकळी आहे. पोकळीत पाणी नसेल कारण आलेच तिथून ते DNA त्याचा असणार. त्याचं DNA तो आहे. पाण्याचं हे सगळे सापडते तर पाणी त्यांच्या सापडणार नाही. आकाश चंचल झालं की वायू झाला. वायू मध्ये विवर तयार झालं की प्रकाश झाला. आणि प्रकाश काढायला की पाणी झालं. वीज काढायला की पाणी आलं. आणि पाणी थिजलं की पृथ्वी झाली. आणि पृथ्वी विरघळली की पाणी झालं. पाण्यानं प्रकाशानं खेचून घेतलं मोठ्या याने की झालं ते प्रकाश. प्रकाशाला वायून वेग दिला की झाला तो वायू. हा आणि तो चंचल तो स्थिर झाला की झाली पोकळी. झालं समजा गेलं जिकडच्या तिकडे जिथल्या तिथे. येताना बी असं येते बरोबर आणि जाताना बी जाते तसं बरोबर. पाणी पहिलंच अखंड आहे का खंडित झालंय असा भ्रम आहे आपल्याला. भ्रमातून पाण्याची अखंडता कळाली की नाही. नदी समुद्राला मिळते. समुद्राची वाफ होते. त्याची स्थित्यंतर आहे का खंडित आहे पाणी. स्थित्यंतर आहे. काय समुद्रातनं वर आले की वायुरूप झालं. वायुरूप होऊन वरती ढगात गेलं की घनरूप झालं. आणि ती आपटलं एकमेकावर धाड धाड की पुन्हा द्रव रूपाने पाऊस पडायला लागला. आणि पुन्हा वाहत वाहत एका जागी जाऊन उभा राहिला. कुठे खंड आहे तेवढा सांगा. पाणी पाण्याला मिळू नये का पाणी पाण्याला तुटलंय. किती बी अडवलं किती बी जिरवलं तरी पाणी पाण्याला मिळालेलं आहे. मग मिळालेलं मिळत असतं का न मिळालेलं मिळत असतं. लक्ष द्या बरं. प्राप्ताची प्राप्ती. वा परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःख. मग मिळाल्याचा फक्त व्यवहार होतोय का अगोदरच मिळालेली गोष्ट आहे. जीवशिवाचं ऐक्य अगोदरच आहे का करायचं आहे काय. जीवन शिव वेगळे आहेत का वेगळे आहेत असा भ्रम झालाय. भ्रम घालवायचंय काही ऐक्य करायचंय.
ते पहिलंच एक आहे ना. पाणी जसं पहिलं एक आहे तसं जीव आणि शिव एकच आहे. जीव ब्रह्मेव ना परा, जीव अवघे देव, एक खोटं आहे. नागवी संदेह. बोला एक कार्य आत्मजीव ये कार्य आत्मा जीव शिव सम, ते तर महावाक्य आहे. कोठे कायचा जीव, तुका म्हणे किव जीव कोठे निराळा, कोठे जीव निराळा. कुठे जीव निराळा, कुठे निराळा आहे. निराळा सिद्धच होत नाही ना. आता सकाळी आली होती व्यवस्था, चिंतन आलं होतं थोडस. जीवाचं जर लक्ष शोधलं आपण तर काय येते, कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्य सामान्य आहे बरं का बाबा, विशेष नाही. विशेष आहे तो जीव आहे. आणि जीवाला विशेषण लागतंय अंतकरणाच्या धर्माचं, आणि मग तो विशिष्ट होतोय मी जीव म्हणायला. असं सामान्य आहे. आत्मा सामान्य आहे आणि तिकडं ब्रह्म पण सामान्य आहे. आणि ईश्वराचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे, आणि ब्रह्म आणि आत्मा एक आहे. आणि हे दोन्ही जे प्रतिबिंब आहे जीव आणि शिव, तो आता थोडा प्रतिबिंब प्रतिबिंब वाद पाहू आपण. जीव आणि शिव एक कसा आहे तो आपल्याला चिंतन काय करायचं आहे, ही भूमिका पुढची पार पाडायची आहे. जे प्रबोधानंतरचं चिंतन आहे ना, तर त्याच्या आधी ऐक्याचा थोडंसं आपण चिंतन करू. बिंब प्रतिबिंब वाद हा आपल्याला चांगल्या पद्धतीने जीवशिवाचं ऐक्य करतो, किंवा दोन्ही प्रतिबिंब कशी एक असतात हेही लक्षात येतं आपल्याला. आरशात जे दिसलेलं आहे, पुन्हा आपण त्या सिद्धांतावर, आरशात आहे म्हणून दिसलंय का नाही म्हणून दिसलंय, नाही म्हणून दिसलंय. बरोबर आहे की नाही? हो. नसलेली वस्तू दिसत असते का असलेली वस्तू दिसत असते? नसलेली दिसत असते. बरं, नसलेली दिसत असते तिची ती, का तिला असलेली वस्तू असावी लागते? अधिष्ठान पाहिजे. असलेली असावी लागते, तेव्हा नसलेली दिसत असते. असलेली नसेल तर नसलेली दिसेल का? असलेल्याच्या आधारावरच नसलेली दिसते. तुमच्या आधारावरच आरशातलं दिसतंय का तुम्ही नसताना बी दिसतंय आरशात? आमच्या आधारावर. मग तुम्हाला जरी ते आरशात दिसलं तरी आरशात आहे म्हणून दिसलंय का नाही म्हणून दिसलंय? नाही म्हणून दिसलंय. मग नाही म्हणून जे दिसतं ते का बरं दिसतं? ब्रह्म. नसलेलं जे दिसतं ते का, कशाच काय, त्याचं कारण काय दिसायचं? अविद्या. बरोबर आहे. का बरं दिसतंय? हे जर नसलेलं आहे तर असलेल्याला का बरं दिसावं? असलेला का बरं भ्रमात पडला? आत्मभ्रांतीच्या. नाही, ती लपलेली छाया, गेली छाया, ती गेलेली ती उभी नाही बसत तिथे. लपे आत्मभ्रांती छाया म्हणजे सोहमता मध्याने आल्याचं ते भूमिका आहे. प्रत्येक ज्योतीच्या माथया सोहमता मध्याने आल्या, सोहमता ज्यावेळेस मध्याने येते त्यावेळेस आत्मभ्रांती छाया गेली म्हणून समजा. ती भ्रांतीच गेली सगळी. लपे आत्मभ्रांती छाया आपण पेदळी, ती राहत नसते तिथे. तो जेव्हा मध्याने येतो, सूर्य मध्याने, तर सावली कुठे राहते? नसतेच. असली तर कुठे तर पायात असली तर असली, ती आपल्याला दिसत नसते. नाही ती. मग असलेलं वस्तू असलेली आहे, आणि असलेली वस्तू असलेल्या वस्तूच्या आधारानं नसलेली वस्तू आमच्या पुढे आली. आता मगाचा मुद्दा, मग नसलेली वस्तू आम्हाला खरी का बरं वाटायला लागली? अज्ञानामुळे. नाही, ते तर मगाशी उत्तर बरोबर दिलं होतं. असलेल्या असलेलीच्या अज्ञानामुळे नसलेलं आम्हाला दिसायला लागलं. नुसतं दिसायला लागलं का खरं वाटायला लागलं? कशामुळे? असलेलं आहे म्हणून. असलेलंच नसलेलं दिसलंय. आता लक्ष द्या बरं का. असलेलंच नसलेलं म्हणून दिसलंय का नसलेलं दिसलं? का नसलेलंच दिसलंय तुम्हाला? जे दिसलंय ते असलेलंच आहे का असलेलं पत्ताच नाही तिथं त्याचा. जी वस्तू तुम्हाला दिसली ती असलेलीच वस्तू दिसलेली आहे. असलेली तर दिसत नाही ना. मी तेच तर सांगतोय. याच तर चिंतन करायचंय आम्हाला. अध्यस्त अधिष्ठान भावात चिंतन आहे आता. वस्तू आम्हाला दिसली, असलेलीच वस्तू दिसली अन्यथा रूपानं, का दिसलेली वस्तू म्हणून दिसलेली? अन्यथा रूपाने दिसली, विपरीत दिसली. दोरीत सर्प दिसला का सर्प दिसला? दोरीत सर्प. दोरीत सर्प म्हणून हातात घेतला तरी काय हातात येईल? दोरीची. लक्ष द्या बरोबर. सर्प म्हणून जरी हातात घेतला एखाद्या गारुड्याने, आता आपण घाबरून पळतो कारण आपल्याला भीती आहे सर्पाची. सर्पाची भीती आहे का मरणाची भीती आहे? मरणाची. आणि सर्पावर आरोप केला की नाही? सर्पाची भीती वाटते. सर्पाची कशाला भीती वाटते? तुला मरायची भीती आहे. सूर्याला याच्या मरणाची भीती दुसऱ्यावर टाकली त्यांनी. सूर्याला तमारी म्हणलं. आता कोणाला सर्पाची भीती आहे का मरणाची भीती आहे आपल्याला? मरणाची. आणि आरोप कोणावर केला?
ते बिचारा काय करते त्या ते तुम्हाला घाबरून पळत असतं तुम्ही त्याला घाबरून पळता. सर्वात भित्रा प्राणी सर्प आहे, लक्षात ठेवा. असो, मला ते नाही सांगायचं. सर्प म्हणून जरी उचलला तरी काय येणार हातात? बरं, सर्प नाही, सगळ्यांना सर्प नाही दिसली, एखाद्याला काठी दिसली, मग काठी म्हणून उचलली तरी हातात काय येईल? काठी. दोरी येणार. दोरी येणार. काठी कुठे आहे तिथे? दोरी आहे, दोरी भासलेली आहे. एखाद्याला पाण्याची रेष दिसली, पाणी पडले, पाणी बाजूला करायला गेलं तर हातात काय येईल? दोरीच येईल. मग असलेलीच वस्तू पुढे आलेली आहे. अन्यथा रूपानं. बहु जव जव होय, तवा तवा काहीच. तव तव काहीच न होय. आम्ही सांगतो नेहमी काय, पाठीवर असा चिखल घेतला, व दृष्टांत जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत एकच ठेवायचा, कळाला की दुसरा दृष्टांत. त्याने त्याचं काय केलं आम्ही, त्या चिखलाची छोटी मुलगी बनवली. तिला चांगला कलर दिला, मस्त केस बीस तिचे रंगवले, छान दिसायला सुंदर. तिचा एक मुलगा बनवला, तिचा एक मोठा तिचा वडील बनवला, आई बनवली, 2 गाया बनवल्या, 2 म्हशी बनवल्या, एक शाळा काढली बाजूला, एक घर बनवलं चांगलं. असं सगळं रंगीत रंगीत केलं आणि विक्रीला ठेवलं. हे घर आहे की नाही, हे घर आहे 500 रुपयाचं. हा माणूस आहे मोठा तो 100 रुपयाचा. ही मुलगी आहे ती 500 रुपयाची. अहो म्हणे हा मोठा आहे, नाही नाही मोठा असला तरी हिची किंमत जास्त आहे म्हणे. तो असं विकायला ठेवलं. पुढून बघितलं तर काय आहे, काय काय बनवलं आपण त्याचं सांगा. घर, मुलगी, माणसं, शाळा. पुढून बघितलं तर, आणि मागून बघितलं तर बरं, मुलगी घेतली तर हातात काय येईल? आणि मुलगा घेतला तर, आणि घर घेतलं तर, आणि बैल घेतला तर, आणि म्हैस घेतली तर. आणि मग म्हैस का बरं मागितली? म्हैस केवढ्याला दिली म्हणून? आकाराला नाव होतं. मग आपण म्हैस म्हणून नेतोय का चिकन म्हणून नेतोय घरी? मांडलेत आता बाजारात. बैल आणतो विकत आपण. काय विकत आणले? बैल विकत आणलाय का चिकन विकत आणलाय? चिखलच आणलाय. काय विकत आणलंय? आकाराचा बैल आहे का चिखलाचा बैल आहे? आणि चिखलाचा चिखलच आहे. तेवढ्यात पाऊस यावा, तेवढ्यात पाऊस यावा. एवढ्यात मोठा पाऊस यावा. आता बैल कुठे गेला, आणि गाय कुठे गेली, म्हैस कुठे गेली, ती बाई कुठे गेली, पुरुष आणि ती मुलं, शाळा आणि घर कुठे गेलं? चिखलच होतं का चिखल झालं? कशी बुद्धी मानलं आमची. आम्ही ते, मानलं ती पोरगी ते, आपण मानलं. माना ना, पण त्याला खरं म्हणून बसला ना. हा, ती पोरगी मेली की कशाला मग 10वा केला, आणि 12वा केला, आणि 15वा केला? कशाचा 15वा केला? 10वा 15वा चिखलाचा केला का आत्म्याचा केला? कीर्तन आहे तुमचं 10व्याला सांगा. आपल्याला तरी कळावं की नाही? राहू दे, प्रबोधित माणसं आहे आपण. आपल्याला तरी कोणाचा धावा आहे? त्या चिखलाच्या पोरीच आहे का पोरीच आहे? कोणाचा धावा सांगा ना. खरं 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 सांगा. मग ते चिखल आहे, हे काय चिखल. आता काय देह नव्हे, देह नाही, प्राण गेल्यावर देह नव्हे, चिखल ओला. चिखल ओला. प्राण असताना काय? चिखलच. प्राण असताना का देव आहे? चिखलच. केव्हा बी असला तरी बी तेच आहे, नसलं तरी बी तेच आहे. ते पडले शेवाच आहे, ते मुर्दाच आहे. हा बी शिवाय देतेच आहे. वैतागली की आई शिवाय देते. देते की नाही? खरी शिवी असते. अजून बऱ्याच शिव्या आहेत आईच्या चांगल्या. आणि गावाकडची आई असेल तर चांगलीच आठवण करते. कुठे आता कळतंय बरोबर होती शिवी. तुझं मड बसवलं बरोबर आता कळतंय तिची शिवी बरोबर. आध्यात्मिक बोललं होतं ते पक्ष बरोबर. आता कळतंय हे मड आहे. काही जरी केलं आपण, मुलगी जरी हातात घेतली तर हातात काय येतोय? चिखल. काही जरी हातात घेतलं तर काय येतोय? चिखल. कारण आहे काय? चिखल. चिखल आहे म्हणून हातात चिखल येतोय का? मुलगी होती चिखल हातात आला. चिखल आहे, चिखल होता म्हणून चिखल हातात आला. आणि मुलगी होती हे मध्ये काय आलं होतं? भ्रम. याला हाच भ्रम आहे. हाच भ्रम आहे. मग आता काही वस्तू हातात घेतली तर असलेला हातात येते का नसलेला हातात येते?
काही कशाला बी हात लावा पुढचं चिंतन काय? आद्यस्थ अधिष्ठान भावात हा. कशाला बी हातात लावा, कशाला बी हात लावा. ह्यातला कशा हे काय हातात आहे तेवढं मला सांगा. आता माझ्या हातात काय काय तेवढं सांगा. तुम्ही ऐकलं ना माझ्या हातात हे मी घेतो. आता काय सांगा बस ना. आता समजे माझे हात बी संपले आता. या म्हणलं तसं पाहिजे ना. हा, काय आहे एवढं सांगा आता. हे काय नाही तुम्ही ते ग्रंथाला काय हात लावला? ग्रंथ आहे ना, घेतला ना. हे काय तो आहे ना. ग्रंथ तरी कशाला सोडू, हा. त्याच्यात तरी कशाला गुतवायची मान बिन कामाची. सगळ्यांनाच बाहेर पडायचं आहे. हा, हा. काय हे काय संन्यास. हे काय सांगा तेवढं. सगळं माती हा? सगळं भास. सगळं माती सगळं भास. माती आहे का? भास. झालं का? तर परत ही माती आहे का? हो. नाही 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 आम्हा ब्रह्म 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 माना, ब्रह्म माना. आता मी एवढं काय समजून- म्हटलं, हा. सिद्धांत काय चाललाय, कशाला बी हात लावा, असलेली वस्तूच हाताशी येणार. बरोबर. हा, मग ब्रह्म ब्रह्म जातो, मग हे काय आहे? ब्रह्म ह्याला ब्रह्म मानतोय का लोड मानतोय? लोड मानतोय. लोडच मानायचा आहे. याला 2 ब्रह्म दे म्हटलं तर देईल का दुकानदार? नाही देणार. त्याला व्यवहारात मान्यात काय अडचण नाही, खरं समजण्यात नाही, अडचण. व्यवहार लोडचाच होणार आहे. व्यवहार ब्रह्माचा कसा होणार? असं लोडचा जोर. चुकीचं होईल ना आपलं. पण आहे ब्रह्म, पण अन्यथा रूपाने आलं ना व्यवहारात. व्यवहारात व्यवहार याचाच होणार. हे काय आहे? हे काय? ग्रंथ ग्रंथ. पुन्हा घोटाळा गेला का? व्यवहार आणि ब्रह्म आहे, म्हणायला ग्रंथ आहे. अव्यवहार आणि वस्तुता काय आहे, वास्तव काय आहे, ब्रह्म. पण व्यवहारात काय आहे? ग्रंथ आहे. बरोबर आहे. आता आता बाबा सगळं ब्रह्म. आता सगळं सगळं ठेव. माझं अज्ञान जाय ना म्हणून मला काढायचं नाही. तुमचं गेलंय, तुमच्या चरणावर दंड होत आहे. हे काय? हे काय? ब्रह्म आहे, पण हार आहे तो. हार आहे का फुल आहे? फुले. याच्यातच मेळ बसे ना अजून आमचा. नाही ब्रह्मच आहे ब्रह्मच आहे. ब्रह्म मागितलं देईल का फुलवाला? नाही. नाही देणार ना. हा. तेव्हा म्हणशील, तू वेडाला काय म्हणशील, ब्रह्म मागत हे आमच्या. काय? ब्रह्मच 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 आहे. हे काय? ब्रह्मच. हीच बुद्धी कायम राहीना ना. आता काय करावं? ही राहीन टिकेना ना बुद्धी. नाही. ठीक, मग त्याचाच तर सहाय्यच करायचा आहे. तेच तर श्री गुरु शिकवतात. आणि सगळे तेच आहे. व्यवहार फक्त, आणि व्यवहार कसा आहे? लटका आहे. लटक्याचा लटका व्यवहार. तुम्हीच लटके ना. लटका तुका, लटका उपदेश. तुम्हीच थोडी लटके आहे तेव्हा. तुका लटका का चैतन्य लटका? तुका उपदेश लटका का चैतन्य लटक? उपदेश लय सांभाळून बोला. मग हे आता हा चाललेला आहे, हा लटका का चैतन्य लटक? आता तुमचं ऐकणं आणि माझं बोलणं हे लटक आहे का चैतन्य लटक आहे? बोलणं बोलणं ऐकणं लटकाय आणि ऐकणं हे लटक चाललंय. लक्षात ठेवा, नाही तर ह्याच्याच पायाला धरून बसायचं. महाराज अडकले कशात बाबा? बोलण्यातच अडकला महाराज. आणि ऐकण्यात साधं काढायला. आम्ही ऐकून आलो चांगदेव पासून, आणि मी सांगणार आणि तुम्ही ऐकणार. झालं, तू पायाला रशीद बांधली म्हणून समजा, जायच ना, हालायच नाही कुठे. याच्यातच धन्यताच मांडली त्यांनी. खेळच मांडलं. हे पहा, जिथं जिथं भ्रम आहे तो भ्रम कळायला पाहिजे. आणि भ्रम कळाला की बाहेर निघायला किती वेळ गेला. आता हे कळालं आपल्याला ब्रह्म आहे, पण व्यवहार कशाचा आहे? टाळाचा आहे. मग आता हे कळाल्यानंतर हे टाळ नाही, हे शुद्ध ब्रह्म आहे, पण अन्यथा रूपाने पुढे आलं. बरं, अन्यथा आलं नसतं तर याचा व्यवहार झाला असता का? वाद्य दिसती परी न दिसे नाद तैसा आत्मा भूतग्रामा कवळून कवळोनी. हा, किंवा वाद्य जाते विन नादू. नादू वा बरोबर. काष्ट जाते विन वनी वनी. तैसा विशेष ग्रासुनी स्वयं. स्वयं. यातली झोप आहे. थाप टाकल्याबरोबर नाद येतोय. थाप न टाकता नाद नाही का त्याच्यात? मग तो कुठे आहे? सामान्य प्रगट आहे, तो सामान्य. सामान्य 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 सामान्य. आणि थाप टाकली, मग कुठेही थाप टाकून नाही चालणार. त्याला ती एक हे लागेल, का तर चामडं लागेल. बरं, तेव्हा ते नाद प्रगट होणार. म्हणजे प्रगट होण्यासाठी उपाधी लागते. आणि प्रगट नाही तेव्हा तो नाही का? बरं, प्रगट होताना आहे त्या रूपात प्रगट होतोय का अन्यथा रूपाने प्रगट होतो? आहे तसा प्रगट आहे का अन्यथा रूपाने? मग देव प्रगट झाला, देव दिसला, अन्यथा रूपाचा आहे का खऱ्या रूपाचा दिसतो? अन्यथा. मग अन्यथाच्याच मागे लागलेत की नाही? दृष्टांत झाला काय? सगुण दर्शन झालं. सगुण दर्शन, साक्षात्कारी महात्म्य. साक्षात्कारी महात्म्य, त्याला मरण कळालेलं आहे.
अरे म्हणतो कशाला कळालं मरण? मरणार आहे निश्चित आहे ना. कधी मरणार आहे एवढंच भविष्य आहे का मरणाचं भविष्य आहे? कधी मरेल एवढं भविष्य. हे मरेल हे भविष्य आहे का कधी मरेल हे भविष्य आहे? हे मरेल हे आणि ते कळण्यानं डोके दुखी आहे का न कळणे चांगलं आहे? आणि कशाला कळालं मरण चांगलं? त्याला अंगारान भंडारान पैसे द्यायला आले मरण कळालं. कशाला कळालं? डोक्याला ताण आहे की नाही? मरेल तेव्हा मरेल ना. काय करावं या भविष्यकारांचे डोकं खराब करून टाकले बाबा. काय मागेच लागले नुसतं. अरे हे मरण निश्चित आहे. तर लय कळाला काय सांगितलं लक्षण आहे. मग काय करतो ते लक्षण जाणून? तुमचं आपलं अज्ञान त्यांचं भांडवल आहे. आपलं अध्ययन त्यांचं भांडवल आहे. आपलं अध्ययन हेच डॉक्टरचं बी भांडवल हेच आहे ना. कीर्तनकाराचं आहे पण. हा गॅस आला तर सांगतो तुमचा हार्टचा प्रॉब्लेम आहे. हा, हा. पोट फुगले कशानं? गॅस नाही. तो अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे. ते कापायला लागेल. 2-4 एक्सरे इकडे तिकडे झालं नाही म्हणतो गॅस होता आता गेलं. पैसे निघाले 2-4 हजार काम झालं. हे असे बघत कंपनी झाली. 10वे 12वेच काय चांगलं नाही एवढं केल्याशिवाय जमत नाही. नाही नाही ते घातल्याशिवाय जमत नाही. ते नाही, भागवत सुद्धा भागवत भागवत लावला जातो त्याच्याकरता. भागवत काय खेळ मांडलाय ते कानात सांगतायत. 3 वर्ष लगातार बरं का? 3 वर्ष लगातार भागवत केलं तर मुक्ती आहे. 3 वर्ष 3 वर्ष भागवत केलं तर मुक्ती आहे. बाबा तुम्ही सुरू करा ना. श्रीपाद बाबानेच ते भेटत तेही केलं. तेही केलं. कसा खेळ मांडून ठेवलाय. त्याला सांगायला पागल मला काय करायचं रे भागवतला? आत्म्याला का भागवत लागतं का? आत्मा आधीच आहे का भागवत आधीच आहे? आत्मा आधीच. हा आत्मा आधीच. काय आणि आम्हाला आत्मज्ञान करून दिलंय का भागवत ज्ञान करून दिलंय? आत्मज्ञान. याला चांगदेव पासूनची कळाली का? याला कळाली आपल्याला. ही चांगदेव पासून आणि याला कळाली का तुम्हाला कळाली? आता एवढं तर पाहिजे की नाही डोक्यात आपल्या? जड आहे जडाचे काय किती नादी लक्ष. त्या कशाला तरी आम्ही ते सत्य मानून बसलोय. घोटाळा तिकडे अडकून पडलेला आहे. कसा म्हणजे कशी भूल पडली काय कळे ना त्याच्यात. हा मग आता भूल निघाली पाहिजे की नाही आपली? आपला मुद्दा काय होता की कशालाही हात लावला तर हातात काय येते? ब्रह्म. पण ब्रह्म रूपाने काय? ते सामान्य रूपात. आणि विशेषाचा जेव्हा ग्रास होतोय तेव्हा हातात काय येते? सामान्य. 2-3 प्रक्रिया सांगतो. शास्त्रीय थोडं जरा बुद्धीला ताण द्या. असू दे काय हरकत नाही तर बुद्धी कशाला? इथं ताण द्यायचा नाही तर तिकडे ताण द्यायचा काय डोक्यात? इथं जेवढा ताण बसेल तेवढा बसू दे. नाही इथे ताण बसला बरोबर की नाही काका? इथं ताण बसला पाहिजे. कल्पित विशेष आणि सामान्य किती भूमिका आहेत? कल्पित विशेष आणि सामान्य. ज्ञान अज्ञान ज्ञान आणि ज्ञान स्वरूपता 3 भूमिका झाल्या. मग हे दिसतंय ते काय आहे? कल्पित आहे. अलीकडची भूमिकावर चिंतन सुरू झालं बरं का? हे कल्पित आहे. मग कल्पित घालवण्यासाठी काय आणावं लागेल? विशेष आणावं लागेल. विशेष आणावं. लक्ष द्या. कल्पिताला घालवण्यासाठी विशेष आणावं लागेल. आणि विशेष काय आहे? विशेष बी पुन्हा कल्पित आहे. आणि या दोघांना बी आधार कोणाचा आहे? सामान्याचा. ज्ञानाला आधार कोणाचा आहे? सामान्य चैतन्य. हा शुद्ध ब्रह्माचा. आणि अज्ञानाला आधार कोणाचा आहे? ज्ञानाचा. चैतन्याचा. दोन एकदा त्याच. चैतन्याच्याच आधाराने माया आहे अज्ञान आहे. आणि चैतन्याच्याच आधाराने ज्ञान आहे. मग अज्ञान कोणाचं आहे? मायेचं. हा आणि ज्ञान कोणाचं आहे? हा लय हे करू. बाबांनी मस्त एक शेरा मारलाय. काय लय ज्ञान झालं असेल तर बोला. ज्यांनी ऐकले मुखात ना तुमचं तुम्ही बोला. लय तुला ज्ञान झालं असेल तर किती कडक शब्दात सांगितलं असेल ते. काय बरं? अरे अज्ञान मायेचं आहे. आणि हे काय रे? हे काय घेऊन बसलात? काय हे काय? हे बी मायाच आहे. माया घालवण्यासाठी माया आणलेली आहे. उरला तो अवघा हरी. अविद्या माया विद्या माया. काळी घार पांढरी घार. ते अशास्त्रीय अज्ञान आणि हे शास्त्रीय अज्ञान. आता काय? ती छोटं अज्ञान आणि ज्ञान त्याच्यापेक्षा मोठं अज्ञान. अविद्यावृत्ती दोघांना प्रकाशित. आणि मग काय कर? ज्ञानाला बी अविद्यावृत्ती प्रकाशित आणि अज्ञानाला बी अविद्यावृत्ती. दोघांचं बी आधार तोच आहे. वृत्तीशिवाय ज्ञान काय करेल? आणि अज्ञान सुद्धा वृत्तीच आहे. वृत्तीच राहणार नाही मग. बरोबर. वृत्ती बी बाधित अनुवृत्ती.
बाधित अनुवृत्तीने राहील तर व्यवहार चालतो ना. जीवनमुक्ताला बाधित अनुवृत्ती लागते. मग पहिल्यांदा जो आपला भ्रम आहे तो घालवण्यासाठी श्री गुरुनं काय केलं, आम्हाला अनुग्रह दिला. आमची भूमिका काय होती अगोदर, अहम देहास्मी, देहाला मी म्हणत होतो, हे सगळं माझं म्हणत होतो इथपर्यंत. मग आम्हाला काय केलं श्री गुरुनी, विशेषता आणलं. बरं का बाबा, विशेषता आणलं. आणि विशेष आल्याबरोबर, बॅटरीचा प्रकाश मारल्याबरोबर अंधार गेला. तैसा ज्ञान प्रकाश दिसत नाही, तीव्र प्रकाश डोळ्यावर आल्यावरही दिसत नाही, दोन्ही वेळा दिसत नाही. दोन्ही तुमचं दिसणं बंद होतं का वस्तूवर आवरण आहे, तुमच्यावर आवरण आहे अंधाराचं का वस्तूवर आवरण आहे अंधाराचं. वस्तू दिसायच्या बंद होतात का तुम्हाला दिसायचं बंद होतं. दिसायची बंद होते. अंधार पडल्यानंतर बघा बरं का नीट, कालवा. पण म्हणणं काय आमचं, मला दिसत नाही. आरोप काय, मला दिसायचं बंद झालं, मला दिसायचं बंद झालं. अंधार पडला, काय दिसेना, काय दिसेना का वस्तू दिसेना. अंधाराचं आवरण वस्तूवर येऊ शकतं का तुमच्यावर येऊ शकतं. आणि तुमचं दिसणं बंद झालं असेल तर अंधाराला कोणी पाहिला, अंधार पडलाय हे कोणी पाहिलं. आणि तरी बी कालवा केला, दिसायचं बंद झालं. समोर आहे, आपण पाहत नाही, दृष्टी बदलत नाही आपण. बरोबर, अंधारामध्ये आमचं स्वयंप्रकाश होतो, शुद्ध आहे. स्वप्न कोणाच्या प्रकाशाने पाहता, स्वप्न कोणाच्या प्रकाशाने पाहताय, त्याचा अभिमानी कोण आहे स्वप्नाचा बाबा. तेजस. हा तेजस, विश्व, म्हणून त्याला तेजस म्हटलेलं. स्वप्नात जो तुम्हाला सूर्य दिसला, त्याचा निर्माता कोण आहे. झोपलाय तर अंधारात की नाही, अंधारात कमी लाईट मध्ये आपण झोपतो. एवढ्या लाईट बंद करूनच झोपला. हा शक्यतो लाईट असेल तर छोटी कमी करतो, कारण ते डोळ्याला त्रास देतात. ते बरोबर विश्राम करू देत नाही डोळ्याला. पण ते डोळ्याची बाहुली छोटी मोठी होऊ देत नाही, त्यामुळे ते आराम करू देत नाही, म्हणून ते लाईट कमी करतो आपण. मग अंधारात झोपलेला असताना सूर्य असा प्रकाश पडतो. मग तिथला सूर्य कुणी तयार केलाय, आपण. सामर्थ्य पहा. आणि तिथल्या सूर्याचा प्रकाश कोणाचा आहे, सूर्य बी तुमचा आणि प्रकाश बी. आणि तिथलं आकाश, तुमची तयारी बघा काय काय आहे तुमच्या हातात. आणि आम्हाला काय ना, आम्हाला काय तुला काय तेच कळे ना. तर आता काय करा, तुला काय आम्हाला काय, आम्ही साधं काय, आमच्या कशाला पाया पडत. आमच्या कशाला पाया असू दे, तसंच राहिलं पाहिजे. सूर्य तयार करणार आहे तुम्ही, सूर्याचा प्रकाश तुम्ही तयार करताय. चंद्र कोणी तिथे तयार केला, म्हणजे चांदणे सगळे स्टार कोणी तयार केले. अंधार कोणाचा होता, तिथे अंधार बी आहेच ना, स्वप्न प्रकाश बी तुमचाच आहे. सगळं पाणी कोणाचं आहे तिथलं, पृथ्वी कोणाची आहे तिथे, झाडं झुडपं सगळी, गावाच्या गाव, डोंगरच्या डोंगर, दऱ्याच्या दऱ्या, कुठलेच्या कुठले, किंवा कुणी तयार केलं ते. मग तुम्ही त्याला पाहत होता का तुम्हाला पाहत होता तिथे. त्या दृश्याच्या मागे होता का तुमच्या मागे होता तिथे. तुम्ही कोणाच्या नादात होता, नाद कोणाचा आहे आम्हाला पाहायचा नाद कोणाला आहे, स्वतःला नाही. दृश्याच्या मागे अडकलाय, आम्हाला काहीतरी पाहायचं आहे. तिथं जाऊन पाहून येईल, काहीतरी पेढे वाटून सांगेल पाहून आलो, इकडे जाऊन सांगेल पाहून आलो, इकडे जाऊन आलो, पंढरपूरला लाईन लावून पाहून आलो, सगळीकडे पाहून येतोय. आणि काय पाहतोय, पाहण्यात काय आहे मला सांगा. किती बी पाहिलं, रंगीत संगीत पाहिलं, किती बी पाहिलं, स्वर्गातलं बी पाहुणा, काय पाहिलं तर पंचमहाभूताशिवाय काय मला सांगा. याला पाहिलं, याला पाहिलं, या कशाला बी पाहिलं, कुठे बी जाऊन काय आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश काय आहेत, ह्याच्या पलीकडे काय आहे मला सांगा. वस्तू पाहिली म्हटलं की हे 5 जण आहेत तिथे. काय काही बी केलं तर दृश्यच आहे ना. त्याला एकदा काळा कलर दिलाय, त्याला पांढरा दिलाय, त्याला हिरवा दिलाय, पिवळा दिलाय, आणि त्या कलर मध्येच नटून बसलंय. काय म्हणे, काय ती मूर्ती आहे, काय कलर आहे म्हणे. अरे काय कलर आहे, कलर काय का माती आहे, माती आहे का पाणी आहे का प्रकाश आहे का वायू आहे का आकाश आहे का माया आहे का, कशाच्या पाहण्यात आहे आम्ही कळेना. पाण्यातच अडकला भाऊ, पाण्यातच सगळं गेलो.
त्या साईडचे पाहता पाणी दुरी सारून पाहते पाहता पाणी दुरुस्त आहे. आता काय कसली चिन्ह त्या अभंगावर चिंतन करतात कीर्तनकार. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप गुण वर्ण येते. त्याला तेवढंच विचारावं, ते प्रावरण काय ते सांग. प्रावरण काय ते तेवढं सांग. आणि रूप गुण वर्ण जे नाही ते पाहायचं कसं तेवढं सांग. राहू दे कीर्तन तुझं 10,000च्या ऐवजी 1 लाख घेऊन जा. किती 10,000च्या ऐवजी 1 लाख घेऊन जा. पण पाहणं दूर सारून ते पाहायचं तेवढं दाखव आणि मग जा पैसे घेऊन किती बी. आणि नसले तर अधिकच 10,000 दिल्याशिवाय जाऊ देत नाही. कशाला बसतो व्यासपीठावर बिनकामाला गप्पा पाहण्याला. पगावडे बाबा सांगायचे हे बघितल्याशिवाय कीर्तन करणं धाडसाचं काम आहे. ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्याशिवाय, अमृतानुभवाचं चिंतन केल्याशिवाय, हे शास्त्र चिंतन केल्याशिवाय, श्रोत्रियता आल्याशिवाय व्यासपीठावर जाणं हे धाडसाचं आहे. काय वेडे बसले का सगळे. म्हणायचं नुसतं प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि बोलायचं काय काय बी आपलं इकडे तिकडं. असो कोणाची निंदा नसते. आणि कोण ऐकणार आहे आपलं मला सांगा. कोण ऐकते आपली बडबड आल्यासाठी. आपण नीट व्हायचंय. कोण ऐकायला बसलेलं नाही. आरशात पाहून आपल्याला नीट करायचं बाकी बस 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 आरसा नीट करायचा आहे का आरशातल्याला नीट करायचा आहे का आरशातल्याच्या बाहेरच्याला नीट करायचं आहे. का आरसा तर स्वच्छ करायचा आहे त्यात नाही का आरशातल्याला नीट करायचं आहे. त्यात बघायचंय फक्त कसं कसं झालंय ते दिसलंय तेवढं बघ. बस ह्याला बघून नीट व्हायचंय आपण. का ह्याच्यातच अडकायचंय. ह्याला बघून आपण नीट व्हायचंय. हे प्रतिबिंब आहे. कोणाचं प्रतिबिंब आहे. मी एक दाखवतो. हे प्रतिबिंब कोणाचं आहे ते तर आरशातलं पाहिलं तुम्ही. हे कोणाचं प्रतिबिंब आहे. माझं. मग तुम्ही असे आहे का. त्याला रोज फुलं व्हायचे बाबा. कशाला याला वा की काय हरकत नाही. आमचं काय म्हणत नाही. वा ना फुलं आरती करायची. याला फुलं व्हायची. आरती हे ज्याच्यावर नटलंय त्याला फुलं व्हायची. फुलंच व्हायची. त्याच्या देवाच्या ठिकाणी फुलंच व्हायचे. देवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. मंदिरात जायचंच आहे. रोज जायचं. मी सांगेन एकदा काय 3 वेळा जा. पण दृष्टी बदलून जा. मूर्ती देव नाही का. मूर्ती देव आहे का. दगडात देव नाही का. दगड देव आहे का. देहात देव नाही का. देह देव आहे का. ह्याच्यात देव नाही का. हे देव आहे का. असा विचार करू शकतो की नाही मला सांगा. काय ह्याच्यात काय मोठं काय अगदी कानडी बोलतोय काय संस्कृत बोल काय साधं बोलणं आहे. साधी भूमिका आहे. जो आपण सहज विचार करू शकतो तो विचार नाही का करू शकत आपण मला सांगा. का करू शकत नाही आपण विचार. कारण ती विचाराची दृष्टी यायला पाहिजे आणि ती सत्संगात येत असते. विवेक यायला बघणं आहेच आमचं. विवेक आहेच पण विवेक तिकडे जायना. विवेक तिकडे वळे ना. विवेक कसा नसतो बाबा. विवेक आहे ना बाबा. नाही कसा काय विवेक. कालच आपला विषय झाला. हो सीताफळ खायला दिलं. कसं खाल. अवघड खाण आहे म्हणून मुद्दाम सांगितलं. सीताफळ कसं खाल. खालचं खाल का वरचं खाल का मधलं खाल का आतल्यातलं आत खाल कशा बाहेरल्यातलं बाहेर काय खाल. मधलं बाहेरचं आतलं. बरं ते हाताने वेगळं करता येतंय का. मग कशाने वेगळं करता. किती चाप्टरपणा आहे आमच्याकडे. आतमध्ये टाकायचं. आतमध्ये गुडुम केलायचं. आतलं घ्यायचं ते घ्यायचं ते बाहेर टाकायचं. काय चाप्टरपणा आहे आमच्याकडे. म्हणते विवेक नाही बाबा. तेच तर करायचं इथे. तेच इथे करायचं आहे. तेच करायचं. दुसरं काय करायचं. विवेकच वापरायचा आपल्याला. ते संस्कारांनी सोपं वाटतं. कायम संस्कार आहेत आणि ह्याच्यात जास्त संस्कार असले अवघड वाटतं. बसले की संस्कार होतील ना बाबा. बसायला सत्संगातच बसायला पाहिजे. महात्म्यांच्या चरणाशी राहिलं म्हणून काही नका करू. कशासाठी सांगितलं संत सहवास. अरे जिथे जीव ब्रह्म ऐक्याचं चिंतन चालतं तिथे जा. तिथे जा बस ऐक. आणि एवढं ऐक ना संस्कार होईपर्यंत ऐक. मरेपर्यंत ऐक. कुठपर्यंत ऐकावं. श्रवण कधीच सोडून. बरोबर बाबा मला परत सांगावं लागतं मुद्दाम. थोडे आता कार्यक्रम आपले जास्त झाले ना. श्रीरंग महाराजांशी बोलणं चालू. भाऊ एवढे प्रोग्राम नाही घ्यायचे. एवढे प्रोग्राम नाही करायचे. नाही करायचे. भरपूर श्रवण करा म्हणे. भरपूर श्रवण करा. भरपूर मनन करा म्हणे. संस्कार होत नाहीत नुसतं ऐकून गेला. सांगण्याने संस्कार नाही होत. ऐकून गप राहायला पाहिजे. कधी मुरेल. हे का एका जन्मात आपल्याला विवेक आलाय का. हा संसारातला विवेक एका जन्मातला आहे का. अनेक जन्मातला आहे. आणि मग हे येण्यासाठी बहुनाम जन्मनाम आणते. हे तरी कसं लगेच जमेल.
सुरुवात झाली आता किंवा मागे काहीतरी झालेलं आहे म्हणून आता थोडं थोडं उमगायला लागलं आपल्याला. हे चिंतन ऐकायला कोण बसणार नाही बाबा. हे म्हणणार काहीतरी सांगतात काय उलट डोक्याला ताप. पहिल्यांदा आलेल्या माणसाला काहीच कळणार नाही. कारण संस्कार कमी पडत आहेत आणि संस्कार होण्यासाठी ऐकावं लागेल, श्रवण कर. बरं संस्कार कोणावर करायचे आहेत? बुद्धीवर संस्कार करायचे आहेत ना. बुद्धीच विवेक करणारी आहे ना. तिथे मनावर संस्कार करायचे आहेत, तिथे संस्कार झाला पाहिजे. आणि एकदा ते संस्कार परिपूर्ण संस्कार होऊन दृष्टी बुद्धीचा विचार बाहेर पडला मग कुणी काय सांगायची काय करे, दृष्टीच तयार झाली. आता काय पाहतो? जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप ब्रह्मरूप. काही दिसू द्या ना, काही दिसू द्या ना, दिसण्याची काही अडचण नाही. आता जो पाहण्याचा जो विषय चालला होता, दृष्टा कुठेतरी जातोय, सगळीकडे जाऊन फिरून येतोय. कशासाठी? पाहण्यासाठी. आणि पाहतोय काय? देव पाहायला जातोय. पाहून काय येतोय? दृश्य देव पाहायला जातोय. आपण ते तुकोबारायचं झालं, ते बरोबर आहे सर. आपण पाहायला जातोय की नाही? वारीला जातोय की नाही? जातोय की नाही? हा, आपल्या आळंदीची बी वारी आहे आपली, आता वृंदावनची बी आमची वारी आहे, किंवा अजून कुठे आमची चालूच राहतो वारी. मग देव पाहण्यासाठी जातो ना, देव दर्शनासाठीच. मग देव पाहून येतोय का दुसरंच काहीतरी पाहून येतोय? बाबा म्हणायचे ना, मग देव तिथं नव्हता का तुम्ही पाहिला नाही? पाहिला मग आंधळा आम्ही आहे का तिकडून दिसण्याचा प्रॉब्लेम आहे? ते दिसण्यातलं नाहीये, पण पाहण्याची जी रीत आहे ती लक्षात आली पाहिजे. ती म्हणायची पंढरपूरला जाऊन देव पाहून यावं का घेऊन यावा? देव पाहून यावं का घेऊन यावं? आता सांगा, तुम्ही सांगा, देव घेऊन यावा का पाहून यावा? त्याला आणायचं घेऊन यावा. कशाचा? पितळेचा आणता का तांब्याचा आणता? कशाचा आणता? ज्ञान करायची गोष्ट नाही घेऊन ना यावा ती. म्हणजे समजून घ्यावा. समजून घ्यावा. हा, समजून घ्यावा. मग बरोबर आहे, समजून घ्यावा. आणि तिथं समजल्यानंतर तेवढा तिथंच राहील का सगळीकडे असेल समजलेला देव? समजलेला देव सगळीकडे आहे का मंदिरापुरताच आहे? सगळीकडं. याचा अर्थ मंदिरात नाही असं होत नाही बरं का. मंदिरात तर आहेच आणि इतरत्र सुद्धा हा. हरी दिशे जनिमनी संतांचे अनुभव पहा. हो, हरी दिशे जनिमनी तेने दश दिशा हरीची याद असा हरिदाय. हरीची दासा हरिदाई दिशा कानी जे पेरिले व्यापके भरले काय काय उगवले डोळ्यात? व्यापके भरले तोच आहे. आपण उगवलंय का? पेरलंय काय व्यापक आणि उगवलंय काय परिचिन्न? रामराव शामराव गोदाबाई सुकाबाई तेच आहे ना अजून दृष्टीत. आणि त्यांनी काय पेरलंय? तो आत्मा ब्रह्म आहे. आणि पेरलंय एक ना, अजून उगवलंच नाही ते अजून. आणि उगवायसाठी सायास तरी कुठे आहेत आमची? काय उगवले? पेरणी झालेली आहे आपली, पण उगवलं नाही अजून. बुवा तर नटलाय पुरा गंधबिंद लावून एकदम टकाटक महाराष्ट्र सजलाय, पण उगवलं तर काहीच नाही. काय करावं आता? कधी उगवायचं त्याचं? सायास कुठे उगवण्यासाठी? जे पेरलेलं आहे ते उगवत काढतो. कानी जे पेरले डोळा ते उगवले. व्यापक भरीला तोच हरी. मग व्यापक भरलेला हरी आमच्या डोळ्यात अजून उगवत नाही. हरी नाही का उगव? आमची दृष्टी नाही. मग श्री गुरुने आम्हाला दृष्टी दिली का देव दिलाय? देव द्यायची आणि घ्यायची गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा विषय येतो बाबा मला तो विश्वरूप दर्शनामधला. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, बरोबर आहे की नाही? सत्य आहे की नाही? विश्वरूप दर्शनामध्ये ज्या वस्तू दाखवल्या, झाडं दाखवली, डोंगर दाखवले, साप दाखवले, लोक मेलेली दाखवली, जन्म झालेले दाखवले, हे सगळे सैन्य होतं ते मरत होतं ते दाखवलं. अकरा विक्रा जेवढं भयानक चांगलं वाईट सगळं दाखवलं, बरोबर की नाही? दृश्य रूपाने. मग ते जे साप तिथं दिसले ते आपल्याला अगोदरचेच अर्जुनाला दिसलेले साप तसेच होते का वेगळे साप होते? ते साप होते की नाही? बरं, तिथं जे पाणी दिसलं मोठं असं डोंगर, ते जास्त मोठं पाणी, ते अगोदरचं जे अर्जुनाला माहित होतं तेच पाणी होतं का ते वेगळं होतं पाणी? बरं, भीष्म पितामह ते अगोदरचे तसे दिसत होते का ते नंतर दिव्य दर्शन वेगळे दिसत होते? तेच होते ना. मग विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणजे काय केलं नेमकं? दृश्य तर तेच दाखवलं, तेच सगळं दिसत होतं. माणसं बायका बायका, ते जसं होतं तसंच होतं. घोडे हाती हाती, काय रथ सगळं तसंच होतं. मग विश्वरूप दर्शन दाखवलं, काय दाखवलं? सामान तर सगळं तेच होतं. दृष्टी दिली. दृष्टी बदलली.
हो ना, बरं मग त्या दृष्टीने तेच दिसलं. आम्ही टीव्हीवर बघून आता अनुमान करायचं, आता काय तिथं आपण बघायला नव्हतं, पण असो पण कदाचित माहित नाही असूच निश्चितपणे असू. हा मार खातच आलोय सगळीकडनं आपण. कुठे कोणी हॉल पाडले, कोणी मारले काय माहिती नाही, तरी बी डोक्यात ठिकाण्यावर ये नाही इथं. आता लय जणांचे मार खात आलो बाबा. डुकार होताना कसं मेलो असलो आपण. डुकार कसं मरतं माहिती आहे माहिती आहे का? मारलंय की नाही एखादं? पाहिले मारताना मारताना कसं मारतं सांगा. ते मानेवर मारतात त्याच्या खूप. अहो जमिनीमध्ये गाडतात. आम्ही जे मारतो मरतच नाही, मरत नाही लोक. मरत नाही ते लोक. पाय बांधून मारतात ते इथं मानेला. इथे बी मारतात आणि तरी नाही मेलं तर ते गाडून टाकतात त्याचे. आपलं झालंय तसं एकदा. आपलं झालंय तसं एकदा. आणि अजून मी खोड मिटे ना. अजून मी खोड मिटे ना. काय करावं साधू संत म्हणून शिव्या दिल्या हो साधू संत. नालायका, मूर्खा, हराम खोरा, माय गेली होती का भूतापाशी, नीट होईना अजून सुद्धा. काही कळवळ्यात ना आलेल्या शिव्या आहेत, काय शिव्या नाही नव्हत्या द्यायच्या. ओवी कळे ना, समजून घे ना म्हणून फटके होते. आई शिव्या काही सुखाने देत नाही. जेव्हा ऐकत नाही परिसीमा होते तेव्हा ती शिव्या देते, तेव्हा ती फटका देते. आईच्या हृदयाने साधू संत हात जोड, काही हात करा रे बाप्पानो. आता काय हात बाप म्हणले ना आपल्याला, अजून काय म्हण. एवढं करून ऐका ना म्हणून शिव्या दिल्या, एवढं करून ऐका ना म्हणून मायवरनं शिव्या दिल्या. मी कीर्तनाचा बाबा हा प्रश्न विचारला. मग काय माय गेली होती भूताची, कोणाची म्हटलं, कोणाची, ही कोणाला प्रमाण, कोणाची माय गेली भूता का? गप्पच आहे. कोणाची नात मग भक्ती न करणार हे विषय न समजून घेणाराची. मग आता आपण त्याच्यात बसतो की नाही बघायला. शिवी लागली पाहिजे ना आपल्याला. ते साहित्य आपल्यावर आलं पाहिजे ना. माझ्यासाठी लिहिलंय ते, आमच्यासाठी नाही, माझ्यासाठी लिहिली बोवी ती. ते चरण माझ्यासाठी आहे, माझा मूर्खपणा जाण्यासाठी. विचारतायत संत, तुझी काय माय गेली होती का रे भूतापाशी, नालायक, अजून कसं तुझे डोळे उघडेनात, असं मला स्वतःला म्हणतायत. अशी भूमिका जेव्हा तयार होईल ना, तेव्हा त्याची तीव्रता कळेल आम्हाला काय म्हणतायत साधू संत. आम्ही सार्वजनिक करून टाकलं संत साहित्य. सगळ्यांना म्हणले ते आपण थोडी आहे त्याच्यात, तेव्हा आपला काय संबंध आहे. आपला काय संबंध आहे, बाकीच्यांना लावून टाकायचे सगळी प्रमाण. हा उलट ज्याला कळते त्याच्यासाठीच लिहिलं होतं. त्याच्यासाठी ज्याला कळत लिहिलेलं आहे. नाही, त्याला लिहून काय फायदा. काय ते ज्यांनी वाचलं नाही त्याला काय माहिती पत्ता. आम्ही वाचलंय बी ना, आम्हाला कळालंय बी, आणि तरी ते प्रमाण आम्ही आमच्याकडे लावून घ्यायला. गांधावाल्याला माळीवाल्याला सांगितले पांढरे कपडे घालायला. ज्याला नाही समजत त्याला काय फायदा. आणि त्यांनी इतरांना वाचून दाखवायचं सपाटा लावला. त्यांनी म्हणतो नाथ महाराज शिवाय देतो. कोणाला देतो ते, त्यालाच विचारायचं कोणाला देतो ते महाराज. महाराज प्रवचनच पुंडलिक वार्ता झाली पाहिजे. आता काय पुढे सांगायचं तुम्हाला, आता काय सांगायचं म्हणजे तुला दिली शिवी नीट हो. चला दर्शनाचा एवढा विषय घेऊ आपण. दर्शन झालं पाहिजे आपलं, आणि एक वेळा झालं ना झालं म्हणून समजेल. मग दर्शन आहे ते नामरूपाचं आहे का वस्तूचं दर्शन आहे? नामरूप. आणि आपल्याला घ्यायचं आहे कोणाचं? वस्तूचं. हा मग वस्तूचं दर्शन कसं घ्यायचं? नामरूपामध्येच वस्तू आहे की नाही. हे ज्या अर्थी दिसलं आम्हाला, हे प्रतिबिंब आहे. कोणाचं? माझं प्रतिबिंब आहे. बरं हे प्रतिबिंब का बरं पडलं? तुमचं प्रतिबिंब केव्हा पडतं? पुढे काय असायला लागतं? आरसा असायला लागतो. मग आता कोणता असा आरसा आहे की त्या आरशात हे जग दिसायला लागलं आम्हाला? मी समोर उभा आहे आणि जग दिसतंय माझं प्रतिबिंब, शुद्ध ब्रह्माचं प्रतिबिंब आहे. हा कोणती उपाधी आहे? अंतःकरण ही उपाधी आहे. आणि अंतःकरणामुळे हे दिसायला लागलं, जग दिसायला लागलं अंतःकरणामुळे. आणि जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत जग दिसणार. खोटं जरी म्हटलं तरी दिसणार, आणि खरं जरी म्हटलं तरी दिसणार. मग दिसण्याची अडचण आहे का खरं मानण्याची अडचण आहे? हा बरं का आता लक्षात. जग दिसायची अडचण आहे का खरं मानायची अडचण आहे? खरं मानायचं. खोटे पैसे जरी लगेच श्रीकृष्णाने अर्जुनाला अंतःकरण दाखवल्यामुळे विश्वरूप दर्शन दिसलं. तो एक विषय क्लिअर करतो. राहिला अपूर्ण राहिला. हा बरं झालं आठवण करून दिली. हा मग भगवंतानी दिव्य दृष्टी दिली अर्जुनाला, आणि तरी बी दृश्य रूपाने काय दिसत होतं अगोदरच.
मग विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणजे काय, दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय नेमकं? नाही नाही ते घ्यायला बरं झालं तो सुटला होता मग. काय होतं वेग असतो तो विचारलं का विरोध केल्यासारखं वाटतं. नाही 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 आमची तर मुक्त चिंतन असतं. मी सगळ्यांना सांगतो विचार आपण अनुसरून विचार. तुम्ही कुठलेही बाहेरचे कुणीतरी शिव्या दिले असतील ते आणून इथे विचाराल आमका आमका असा मांडला तू तिकडे मर तिकडे तिथे काय करावं. प्रश्न तुझा असावा आणि चाललेल्या विषयाशी असावा आम्ही बांधलेला आहोत. तुम्ही ते आपल्या संप्रदायाचं तो तसं म्हणत होतो तू जा तिकडे पहिला तुला संप्रदायच कळाला नाही ते इथं वाद घालायला तुझा प्रश्न जर रास्त असेल चाललेल्या विषयाला धरून ना तर आम्ही कौतुक आहे त्याचं सर. आम्ही पाठात पण मुभा दिलेली आहे सगळ्यांना विचारायला. विचारलं पाहिजे तर आपलं बोलणं सोयीस्कर चाललंय की नाही कळतं. नाही तर मी एकटा बडबडत राहिलो आणि काय तर ते काय प्रवचन थोडी असतं त्यावर संवाद आहे. हा काय मुद्दा होता काय म्हणजे कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्यानंतर पण टीव्हीत काय पाहिलं अगोदर बी तेच होतं नंतर बी तेच दाखवलं. मग विश्वरूप दर्शन काय दिव्य दृष्टी काय, दिव्य दृष्टी देऊन मी तेच दाखवलं आणि आधी चर्मचक्षून बघितलं तर ते तेच होतं. मग ते काय दाखवलं विश्वरूप दर्शन दाखवलं काय दाखवलं अर्जुनाला दिसलं बी. हा दिसलं बी अर्जुनाला दिसलं बरोबर दिसल्याचा परिणाम बी सांगितला. नको 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 म्हणायला लागला. मग हे दृश्य नको म्हणायला लागला का ते नको म्हणायला लागला. मग ते काय दाखवलं पहिलं पाहताना जो त्या दृष्टीने पाहतो जे ज्ञानदृष्टी जी दिली होती त्याच्या दृष्टीने पाहिलं त्यांनी. बरोबर आहे मुद्दा तुम्हाला काय सांगायचं ते बरोबर सांगताय पण अजून चांगल्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे. बरोबर आहे सांगताय बरोबर आहे तुम्ही. चर्मदृष्टीने अगोदर तो बघत हा. होता पण ज्ञान दृष्टी दिल्यामुळे त्याला पण दृश्य दिसत होतं ना महाराज. ठीक आहे ना तुमचा मुद्दा बरोबर आहे. ज्ञान दृष्टी दिली दिव्य दृष्टी दिली ना ते दिसतच होतं. अगोदर चर्मदृष्टीने दिसत होतं बरोबर आहे हे दिसत होतं आणि ज्ञान दृष्टी दिल्यानंतर बी हेच दिसलं ना आम्हाला टीव्हीत. ते म्हणतो हा ज्यावेळेस त्याला ज्ञान झालं त्याला त्यावेळेस कळालं की हे सर्व नाशिवंत आहे. हा बरोबर आणि आहे. सत्य काय आहे का तू आणि त्यांच्यामधलं जे ब्रह्म आहे म्हणजे त्यांनी सांगितलं जो मी आहे तो सत्य आहे म्हणजे ब्रह्म सत्य आहे देव सत्य आहे हे सगळं नाशिवंत आहे. बरोबर म्हणजे हे जे सगळं आहे ते मीच आहे एकटा. मी आहे मरते मारिते पाहे स्वरूप माझे स्वरूप माझे मरते मारते स्वरूप दाखवलं दृश्य. अगोदर दृश्य वेगवेगळे अर्जुन पाहत होता कशी हा भीष्माचार्य हा द्रोणाचार्य हा कर्ण हा दुर्योधन आणि ते माझे मी अर्जुन. आता तुम्ही दाखवलं नाही लोड बचून तेच दाखवलं विश्वरूप दर्शनच दिलं ना हे सर्व माझंच आहे. हा विश्वरूपच दाखवलं. आणि जेव्हा दिव्य दृष्टी देव सगळ्या वस्तू दृश्य हातात तेच घेऊन. पाहायचं होतं पण ते दृश्य नाही तर मीच आहे. सगळ्या वस्तू आता अरे माझ्यात बी मीच आहे तुझ्यात बी मीच आहे हा आणि माझ्यात बी तू आहे आणि तुझ्यात बी मी आहे. तू नाही मी नाही मी बी तूच आहे आणि तू बी मीच आहे आणि सगळं बी तू आहे आणि सगळं बी मीच आहे. ते हातात धरून तुम्ही तेच दाखवलं ना विश्वरूप दर्शन दाखवलं. तुम्ही काय कृष्ण आहे का? मग नुसती एकच वस्तू घेतली असती ना एवढ्या सगळ्या घेतल्या म्हणजे विश्वरूपच दाखवायचं. बसल्यानंतर कृष्ण आहे ना आम्ही सगळे अर्जुन आहे. असं एवढा दगड आलं तिथला महाराज मिळाला पाहिजे असं. महाराज तुम्ही अवतार आहे महाराज जगतच नसतं. आम्ही अर्जुनाच्या भूमिका ऐकू राहिलो ना. आपण आपली भूमिका सोडायचं अगदी बरोबर. कृष्ण म्हणून ऐकू राहिलो. हो अर्जुन म्हणून ऐकतो तुम्हाला यांनी पागलपणा करता कामा नाही ना. हे पागल झालं ना तुमच्या बोलणे हे मेलं ना हे ठिकाणावर असं तर वाचतंय. आम्ही आमची नाहीतर बाबा ते मोराचं पीस लावून फिरायला घाबरत नाही बाहेर. तुम्ही कृष्ण म्हणलेली आता काय घेता मला सांगा. अशी भावना निर्माण ज्यावेळेस होईल त्यावेळेसच ते कळलं. त्यावेळेस कळलं. असाच भाव आहे. नाही पण आपला भाव तिकडे काही जरी नंतर जरी झाला तर आपण आपला अर्जुन पण सोडायचं नाही नाही. ना. मग काय परिणाम होईल तिकडे तर मोराचं पीस लावून नाही तसे कोंबडीचं लावून इथं उठल्यावर काही करू अर्जुन पण सोडायचं नाही. अर्जुन पण पक्क धरायचं एवढ्या पुरतं नाही धरायचं विश्वरूपापुरतं. आम्हाला काय फरक पडणार नाही तुम्ही काही केलं तरी काय आणि मला काय फरक पडणार नाही तुम्ही काय तुम्ही कृष्ण म्हणा नाही तर राम म्हणा नाही तर ब्रह्म म्हणा. मी जसा आहे मी जसा आहे. रविदास गुरुजी म्हणायचे ठीक आहे
ते हार बीर घालतात ना शिष्य जर सत्वगुणात आला ना तो कपडे घेईल गुरुला हार घालील पैसे देईल दक्षिणा देईल मिरवणूक काढेल घोड्यावरनं हत्तीवरनं आणि तमगुणात आला तेच पाय धरून फिरवून आपटेल बघतोय की नाही आपण पहिला शिष्याने गुरुला डोक्यावर घेतला आणि आता त्या शिष्याने गुरुला पायाखाली घेतला कशामुळे सत्वगुण तमगुणाचा परिणाम आहे गुरुनी सावध राहायचं असतं सत्कारात येतो त्या म्हणायचं सत्वगुणात आहे आणि द्यायला लागलाय सांगायचं तमगुणात गेला तू कवा तमगुणात जाशील आणि कवा सत्वगुणात येतील त्याचा पत्ता नाही त्यापेक्षा मी आहे तसाच बरा तुझ्या नादात लागायला मी रिकामा नाही सावध राहायचं लय सावध पाहिजे लय सावध नाहीतर जग आहे ना मला नीट नाही राहू देणार फार विचार लक्षात आलं बाबा श्रीकृष्णाने अर्जुनाला काय दाखवलं आणि अर्जुनाने कबुली दिली चैली या अर्जुना स्वप्नीची ती विचित्र सेना मीची झालो होतो ना निद्रावशे अरे झोपेत होतो तेव्हा असं वाटायचं की हे सगळं मीच झालो हे केव्हा वाटलं त्याला चैली या अर्जुना अर्जुन जेव्हा जागा झाला झोपेत न तेव्हा वाटायला लागलं हे स्वप्न होतं आणि भीष्म पण मीच झालो होतो पितामह द्रोण पण मी कृप पण मीच झालो होतो आता सेना ती सेना नव्हे मीच एक आगवे आईशी एकत्व जाणावे विश्व हे काय हो सुंदर चिंतन आहे ज्ञानेश्वरी माऊलीने पण स्पष्टता एवढी घोड केलेली आहे ना अरे मीच झालो आणि आता कोणाला मारायचं आणि कोणाला ठेवायचं मरक्याला मारायचं का न मारणाऱ्याला मारायचं आणि न मारणारा मरत असतं का मरक मरत असतं आणि मेलेलं आहे का पुन्हा मारायचंय त्याला आणि हेच दाखवलं त्यांनी अरे मेलेलं आहे तू कशाला चिंता करतो त्याच्या सगळं दाखवलं ते बी त्याच्या सकट दाखवलं आणि ते घाबरायला लागलं आणि पुढं बघायला लागलं पुढं बघितलं तर तेच मागे बघितलं तर तेच आणि आत बघितलं तर आता म्हणे आता काही खरं नाही म्हणे आता ते पहिलं होतं तसं दाखवलं भगवंत भडकले ना म्हणले नेनशिया गावंड्या काय कोको आता धनंजय अंग सांडवणी छाया आलिंग तशी माम मूर्खा अरे कुणालाच दाखवलं नाही तुझ्याशिवाय आणि ते म्हणे हे नको आता पहिलं होतं तसाच बराय सावळा काय कर व्यवहार करता येणार ना त्याच्याशी व्यवहार करता येणार ना तुको बरायच तसंच झालं ना कळालं सगळं एक झालं व्यवहार करता येणार ना नाही मग कोणता बरा अर्जुनाचा बरा का तो दाखवला तो बरा दाखवला तो सत्य पण व्यवहारासाठी हा व्यवहारासाठी हा पण आता व्यवहारासाठी जरी हा आला तर भाव बदलला ना भाव आता पहिला आहे का कृष्णाचा आत्याचा मुलगा म्हणून आता विश्व व्यापक कमळापती असा भाव आहे समोर आता तो भाव गेला ना अरे एवढा दिसायला एवढा आहे का असायला एवढा तुम्ही दिसायला एवढे आहे का असायला एवढे काय बाबांनी सांगितलं तू एवढा आहे का तू केवढा आहे तू केवढा आहे आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे असं सांगितलं की ना आपल्याला आणि आपण सांगतो की नाही बाबांनी असं सांगितलं आपण सांगतो की नाही असं बाबांनी असं सांगितलं आणि समजतो कसं रामराव श्यामराव समज आहे तशीच आहे आणि बाबांनी असं सांगितलं होतं पण बाबांनी तुला तसं व्हायला सांगितलं होतं का सांगायला सांगितलं होतं म्हणजे बाबा आम्हाला सांगत होते जसं ग्रंथ बुवांना जे ऐकते त्यांच्यासाठी सांगितलं तसं बाबा बी आमच्यासाठी सांगत होते आम्ही लोकांना म्हणायचं पण ते आम्हालाच सांगत जोडे आम्हालाच मारत होते आम्ही लोकांना म्हणायचं चला उद्या दर्शन घेऊ आपण आज काही दर्शन होत नाही आपलं उद्या दर्शन घेऊ आपण सगळे या तुम्ही दर्शनाला उद्या उद्या तुम्ही तुमच्या कामाला आम्ही आई स्वस्ती श्रीवटेषु कोणी जगदाभासु दावी मग घासू प्रगटला खरी झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय पंढरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय जय हरी सर्वांना जय प्रॉब्लेम असा आहे